नमस्कार. गोपद्म हाताने रेखाटता येत असेल तर खूपच छान. नसेल येत तर झाकणाचा वापर करून तुम्ही काढू शकता. झाकणाची साईज छोटी मोठी तुम्ही तुम्हाला गोपद्म केवढ्या साईजचं हवंय त्यानुसार बदलू शकता. झाकणाचा वापर नसेल करायचा, रेडीमेड रांगोळीमध्ये तुमच्याकडे गोपद्माचे ठसे उपलब्ध असतील तर त्यातले 2 गोपद्म अशा पद्धतीने उमटवून घ्यायचे आणि मग बाकीची रांगोळी जशी आता आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय तशी काढायची. रंगसंगती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदलू शकता. तहान लागल्यावर विहीर खणायला जायचं नाही असं मी तुम्हाला वारंवार सांगते आहे, कारण आता येणाऱ्या सणांच्या धामधुमीत आपल्याला कितीही वाटलं की या रांगोळ्या सोप्या आहेत तरी ऐन वेळेवर ते व्हिडिओ सापडत नाहीत किंवा नक्की काय रांगोळी होती ते आठवत नाही. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लक्ष्मी रांगोळी, गणपती रांगोळी, शिवलिंग रांगोळी या रांगोळ्यांना प्लेलिस्टला भेट द्या. लिंक सेव्ह करून ठेवा. नाही मिळाली कमेंट सेक्शनमध्ये मागा. आजची रांगोळी आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं आनंदी राहा, आनंद पसरवा. नमस्कार. गोपद्म हाताने रेखाटता येत असेल तर खूपच छान. नसेल येत तर झाकणाचा वापर करून तुम्ही काढू शकता. झाकणाची साईज छोटी मोठी तुम्ही तुम्हाला गोपद्म केवढ्या साईजचं हवंय त्यानुसार बदलू शकता. झाकणाचा वापर नसेल करायचा, रेडीमेड रांगोळीमध्ये तुमच्याकडे गोपद्माचे ठसे उपलब्ध असतील तर त्यातले 2 गोपद्म अशा पद्धतीने उमटवून घ्यायचे आणि मग बाकीची रांगोळी जशी आता आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय तशी काढायची. रंगसंगती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदलू शकता. तहान लागल्यावर विहीर खणायला जायचं नाही असं मी तुम्हाला वारंवार सांगते आहे, कारण आता येणाऱ्या सणांच्या धामधुमीत आपल्याला कितीही वाटलं की या रांगोळ्या सोप्या आहेत तरी ऐन वेळेवर ते व्हिडिओ सापडत नाहीत किंवा नक्की काय रांगोळी होती ते आठवत नाही. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लक्ष्मी रांगोळी, गणपती रांगोळी, शिवलिंग रांगोळी या रांगोळ्यांना प्लेलिस्टला भेट द्या. लिंक सेव्ह करून ठेवा. नाही मिळाली कमेंट सेक्शनमध्ये मागा. आजची रांगोळी आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं आनंदी राहा, आनंद पसरवा.